करजगे येथे ज्या मुलीवर अत्याचार झाला त्या निसर्गात जत शहर बंदची हाक दिलेली सगळ्या संस्थांनी आणि त्या सर्व पक्षांनी त्या बंदला आज व्यापाऱ्यांनी बंद करून जो पाठिंबा दर्शवला त्याचप्रमाणे आज दुपारी 2 वाजता शाही मस्जिदपासून प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात अशा प्रकारे सर्वांनी सहभाग नोंदवावा व त्या चिमुकलीस न्याय मिळावा अशी विनंती करतो। खरं तर करजगीमध्ये जो प्रकार घडला आहे तो प्रकार महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणारी घटना आहे। यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी खरं तर जत तालुका हा पहिल्यापासून जात धर्म पंथ न मानता गुण्यागोविंदानं नांदणारा हा जत तालुका आहे, हा इतिहास आहे। खरं तर सर्व जत शहरातील बांधवांनी हा 1 दिवसीय संप पुकारलेला आहे, बंद पुकारलेला आहे। त्या बंदला शहरातील व्यापारी बांधवांनी व सर्व दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात त्या बंदला पाठिंबा द्यावं आणि सर्वांनी बंद पुकारून या चिमुकलीला खरं तर न्याय दिला पाहिजे। या नराधमाला खरं तर फाशी देण्याची गरज नाही। त्याला ज्या पद्धतीने त्या मुलीला अत्याचार करून मारले, ज्या वेदना त्या मुलीला झाल्यात त्या वेदनेप्रमाणे त्या ज्या चौकात त्याला उभा करून त्याला शिक्षा देता येईल त्या पद्धतीने शिक्षा दिली पाहिजे आणि या बंदला सर्वांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला पाहिजे। काल जी करजगीमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी जी घटना घडली, 4 वर्षीय चिमुकली लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला। सदर घटनेचा निषेध म्हणून काल सर्व मुस्लिम बांधव, व्यापारी असोसिएशन, सर्व पक्ष, सर्व सामाजिक संघटना यांनी मिळून बाजारपेठ आणि जत बंदचे आवाहन करण्यात आलेले होते। तरी सर्व व्यापारी बांधवांनी आमच्या विनंतीस आणि आव्हानाला साथ देऊन आज जत बाजारपेठ कडकडीत 100% बंद केलेली आहे। त्यामुळे त्यांचं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि असंच आज दुपारी 2 वाजता शाही मशिदीपासून भव्य मोर्चा निघणार आहे। त्यात सर्व पक्ष, सर्व व्यापारी, सर्व सामाजिक संघटना यांनी या मोर्चात सहभाग घ्यायचा आहे आणि या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा मिळावी। जसे बदलापूर येथे जी घटना घडली तिथं फक्त लैंगिक अत्याचार झाला होता त्या मुलीवर, त्या आरोपीस जसं पोलिसांनी एन्काउंटर करून मारलं त्याप्रमाणे याचं एन्काउंटर करावं किंवा याला भर चौकात गोळ्या घालून मारावं। हा हरामखोर शिक्षेस म्हणजे असं कृत्य केलेलं आहे की त्याचे तुकडे करून घेऊन त्याचं टाकलं तर पण त्या मुलीला न्याय मिळणार नाही। त्यामुळे आम्ही परत एकदा सर्वांना आवाहन करतो की जसं आपण आमच्या विनंतीस मान देऊन जत बंद केला त्याप्रमाणे सर्वजण 2 वाजता शाही मशिदीजवळ जमावे आणि जो भव्य मोर्चा प्रांत कार्यालयापर्यंत जाणार आहे त्यात सामील व्हावं अशी मी परत एकदा विनंती करतो।